नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज कल्याणवरून एक फॅमिली आली होती आपला पॅकेज बघून फिरण्यासाठी. मग दादांना खोपोली स्टेशनवरनं पिकअप केले आणि सरळ पकडला आपला पालीचा रस्ता. त्यांना म्हणला आपण पालीचं दर्शन पहिले करून घेऊ. मग काय, अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलो. पाऊस चालू होता, वातावरण बघा कसलं भारी झालं होतं. मग फायनली आपण पोहोचलो अर्धा तासानंतर पालीमध्ये. मग दादांना मंदिराच्या बाहेर सोडलं आणि पाऊस तर चालूच होता. मग दादा गेले दर्शन करण्यासाठी. मग म्हटलं चला आपण पण पार्किंगमध्ये गाडी लावू आणि थोडंसं दर्शन करून घेऊ. मग फायनली दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर दादांचा फोन आला आणि निघालो परतीच्या वाटेला. मग काय, पाऊस फुल चालू होता, भरपूर पाऊस पडत होता पालीमध्ये. मग थोड्याच वेळामध्ये आपण पावसाचा सामना करत निघालो खोपोलीच्या दिशेने. मग आलो आपल्या खोपोलीमधील असलेल्या वरदविनायक मठच्या गणपतीला भेट देण्यासाठी. मग तिकडे दादांसोबत आम्ही पिठलं भाकर खाल्ली, एकदम गावरान पद्धतीचं. दादांनी पण आपल्याला जेवण दिलं, खूप भारी वाटलं आणि भरपूर सपोर्ट केला आणि खूप प्रेम केलं. त्यांना आपली सर्व्हिस खूप आवडली. त्याच्यानंतर मग निघालो आपण श्री स्वामी समर्थ मठ खालापूर येथे भेट देण्यासाठी. दादा गेले तिकडे पाया पडायला. त्याच्यानंतर मग आपण आलो प्रति तुळजाभवानी मंदिर कलोते येथे. तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि वातावरणाची मजा घेत घेत आपण निघालो श्री पंचायतन मंदिराला भेट देण्यासाठी नडाळ येथे. मंदिर पण बघा कसली भारी वाटत होती. मग ते झाल्यानंतर आलो आपल्या पलसझरीला श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. मग फायनली तिकडून आलो आपण डायरेक्ट